पूजा खेडकर या प्रकरणाला दिवसेंदिवस नवीन वळण मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। दररोज नवनवीन एक गोष्ट जी आहे ती उलगडताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आतापर्यंत पूजा खेडकर हिच्या विरोधात किंवा त्यांच्या विरोधात जाणाऱ्या घडामोडी घडत असताना आता मात्र पूजा खेडकर यांनीच जिल्हाधिकारी यांच्या विरोधामध्ये छळ केल्याची हॅरेसमेंटची तक्रार जी आहे ती पोलिसांकडे केलेली आहे। वाशिम पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आलेली आहे। तेच जिल्हाधिकारी दिवसे की ज्यांनी खरं तर पूजा खेडकर यांच्या विरोधामधला अहवाल तयार केलेला होता, तो अहवाल दिलेला होता आणि त्याच्यानंतर हे प्रकरण उजेडात आलेलं होतं। त्याच पूजा खेडकर यांचं खरं तर आज त्यांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे। त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे, त्यांना आता मसुरीला परत बोलवण्यात आलेला आहे। त्याच पूजा खेडकर यांनी अगदी काल रात्री जे जिल्हाधिकारी आहेत, पुण्याचे जिल्हाधिकारी, त्यांच्या विरोधात छळ केल्याची तक्रार जी आहे ती दिलेली आहे। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दीपेश त्रिपाठी आपले प्रतिनिधी। दीपेश, पूजा खेडकर यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूजाच्या विरोधातला अहवाल तयार केलेला होता त्यांच्याच विरोधामध्ये आता पूजाची ही तक्रार कशा पद्धतीने याच्याकडे पाहायचं, पोलिसांचं सुद्धा याच्याबद्दल काय त्यांनी अधिकची माहिती दिली आहे? अनुजा, सगळ्यात आधी तर आतापर्यंत पूजा खेडकर यांना आपण डिफेन्सिव्ह मोडवर पाहत आलोय। म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण जेव्हाही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडनं एकच सांगण्यात आलं की मी काही बोलण्यास अधिकृत नाहीये, मला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट करण्याचा अधिकार नाही आहे, कमिटी पुढे जे काय असेल ते मी सांगेन। मात्र काल रात्री यामध्ये एक नवीन वळण आपल्याला पाहायला मिळालं सगळ्या प्रकरणामध्ये, जेव्हा वाशिम पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी आले आणि 1 वाजता ते बाहेर निघाले। सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता की पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी का आले। सकाळी जेव्हा पूजा खेडकर यांना आपण विचारलं सुद्धा की नेमकं पोलीस तुमच्या घरी का आले होते, चौकशी कुठची होती का किंवा त्यांना कुठच्या प्रकारचा जबाब नोंदवून घ्यायचा होता का, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी म्हणजे माझ्या कामासाठी बोलवलं होतं आणि त्यासाठी पोलीस आले होते। मात्र कारण त्यांनीच सांगण्यास नकार दिला होता। मात्र जसा जसा वेळ पुढे जात गेला तेव्हा ही गोष्ट स्पष्ट झाली की जे पुण्याचे कलेक्टर आहेत दिवसे, त्यांच्या विरोधात हॅरेसमेंटची तक्रार जी आहे ती पूजा खेडकर यांनी काल पोलिसांकडे केली आहे। जवळपास 2.5 तास पोलीस जे आहेत ते पूजा खेडकर यांच्या सोबत होते। म्हणजे त्याच वेळेला पूजा खेडकर यांनी तक्रारही केली आणि त्याच वेळेला त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला। म्हणजे सगळं प्रकरण काय झालं, कसं झालं असेल, कशा प्रकारे त्यांना हॅरेसमेंट झाली, त्यांचा छळ झाला, हे सगळं पोलिसांनी त्यांनी विस्तृतपणे सांगितलं। मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुजा इथे ही आहे की टायमिंग जर आपण पाहिली तर काल पूजा खेडकर अचानक आपण जसं आधी सांगितलं की अटॅकिंग मोडवर आल्या आणि त्यांनी एक तक्रार केली। आतापर्यंत ते एकही शब्द बोलत नव्हत्या, आता थेट त्यांनी जे डीएम आहेत त्यांच्या विरोधात तक्रार केली, ज्यांनी त्यांच्या विरोधातला अहवाल सादर केला होता। आणि आज त्यांच्या ट्रेनिंगला जी आहे ती रद्द करण्यात आली आहे आणि त्यांना पुन्हा लबासना मसुरी या ठिकाणी 23 जुलैच्या आधी हजर होण्यासाठी सांगितलं आहे। आता त्यांची तिकडची ट्रेनिंग आहे ती सुरू होईल। म्हणजे एका प्रकारे पूजा खेडकरला जर आता प्रश्न हा येतो की जर पूजा खेडकरला हॅरेसमेंट होत असेल किंवा झाली असेल तर त्यांनी याची तक्रार आधी का नाही केली, कालच का केली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, आपण जेव्हा पोलिसांना या प्रकरणाबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यास नकार दिलं। मात्र काही पोलिसांमधील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यानुसार तक्रार दाखल झाली आहे। मात्र आता इथे प्रश्न असा आहे की याचा तपास वाशिम पोलीस स्वतः करणार की ही तक्रार पुण्याला वर्ग करणार, कारण पूजांनी जो जबाब दिला आहे त्याच्यानुसार त्यांचं जे हॅरेसमेंट झालं होतं ते पुणेमध्ये जेव्हा ते कार्यरत होते त्यावेळेला झालं होतं, त्यामुळे घटनास्थळ ते आहे। पण या प्रकरणात मध्ये अनुजा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून FIR झाली नाही आहे। जेव्हा FIR होते तेव्हा ती ज्या ठिकाणी घटना घडलेली असते तिथे 0 FIR म्हणून ती वर्ग करण्यात येते, पण ही फक्त तक्रार आहे। त्यामुळे याचा तपास वाशिम पोलीस करणार का किंवा ते पुणे पोलिसांकडे देणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरा मोठा सगळ्यात प्रश्न की ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते स्वतः एक IAS अधिकारी आहेत, तर IAS अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची किती तजवीज पोलिसांकडे आहे, त्यांच्याकडे किती पॉवर्स आहेत, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे या प्रकरणात नेमकं वाशिम पोलिसांकडनं काय भूमिका घेतली जाते हे तर पाहणं महत्वाचं असणारच आहे। पण जसं आपण सांगितलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती टायमिंग। जेव्हा सगळं प्रकरण वाढत चाललंय, पूजा खेडकरांची ट्रान्सफर झाली वाशिमला, त्यांना ऍडिशनल चार्ज होता पुण्याचा, ऍडिशनल कलेक्टर होता, पण तिथून त्यांना वाशिमला बदली करण्यात आली आणि आता त्यांची ट्रेनिंग रद्द करण्यात आली आणि अशा वेळेला त्यांनी ही जी तक्रार केली आहे। त्याच्यामुळे हा सगळा जो टायमिंग आपण पाहतोय तो एक खूप महत्वाचा मानला जातोय अनुजा।
दीपेश, खरं तर याच्यामध्ये अगदी एक छोटासा प्रश्न मला हा पण घ्यायचा आहे, तुझ्या उत्तरातनच ते प्रश्न पडलेले आहेत. एक म्हणजे की याच्यामध्ये तक्रार एका आयएसने किंवा एका ट्रेनी आयएसने केलेली ही दुसऱ्या आयएस विरोधातली तक्रार आहे, पण मुळात अशा पद्धतीची तक्रार ही जर आधी करण्यात आलेली असेल तर ती जवळपास आता अशी 24 तासांनंतर का समोर येते? म्हणजे ही गोष्ट लपवून ठेवण्यापेक्षा बाहेर येण्यापासून थांबवण्यात आलेली होती का? तुम्ही जसा उल्लेख केला त्या पद्धतीने की काल रात्री वाशिम पोलीस जे आहेत ते त्यांच्याकडे गेलेले होते, घरी गेलेले होते, तर त्यावेळेला ते याच कारणासाठी गेलेले होते असं समजतंय. तर मुळात ही गोष्ट बाहेर येण्यासाठी इतका वेळ का लागला? आणि दुसरी गोष्ट ज्याचाही उल्लेख तुम्ही केला ते म्हणजे की एफआयआर अजूनही नोंदवून घेण्यात आलेली नाहीये, त्यामागची काय कारणं असतात? म्हणजे याच्यामागे काही अर्थात टेक्निकल कारणं असू शकतात, काही दुसरी कारणं असतील तर ती हळूहळू समोर येतीलच, पण जी काही टेक्निकल कारणं असतील, एखाद्याने तक्रार केलेली आहे पण मग त्याची एफआयआर का होत नाहीये, याच्यामागे सुद्धा काय कारणं असू शकतात? अनुजा, सगळ्यात महत्त्वाचा जो तुझा पहिला प्रश्न होता की हे प्रकरण आत्ताच का समोर आलं 24 तासानंतर, जसं आपण कालही सांगितलं की हे प्रकरण एका प्रकारे आपण पाहतोय की हाय प्रोफाईल प्रकरण झालेलं आहे आणि एका ट्रेनी आयएस अधिकाऱ्यांनी एका आयएस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केलेली आहे आणि तो आयएस अधिकारी आहे ज्यांनी या ट्रेनी आयएस अधिकारी म्हणजेच पूजा खेडकर विरोधात एक अहवाल सादर केला होता. त्याच्यानंतर पूजा खेडकर यांची ट्रान्सफर जी आहे ती वाशिमला झाली होती. त्यामुळे सगळा टायमिंग आणि कोणी कोणाच्या विरोधात तक्रार केली ह्याच्यावरही सुद्धा मोठा प्रश्न, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा काल वाशिम पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना विचारलं की वाशिम पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी गेले आहेत का, तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. म्हणजे निश्चितपणे की प्रकरण मोठं आहे, हाय प्रोफाईल आहे, आयएस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार आहे, त्यामुळे पोलिसही कुठेतरी सावधपणाची भूमिका या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच पोलिसांकडनं कुठच्याही गोष्टीला दुजोरा अधिकृतपणे दिला जात नाही आहे की नेमकी तक्रार काय आहे. ऑन रेकॉर्ड येऊन कोणी काही बोलायला तयार नाही. निश्चितच प्रकरण आपण जसं सांगितलं आयएस अधिकाऱ्याच्या विरोधातली तक्रार असल्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये लिगली पोलिसांकडे काय पर्याय आहेत त्याचा सुद्धा सल्ला मशवरा जे आहे ते कायदे तज्ज्ञांकडनं पोलिसांकडनं केला जात असावा. कारण या प्रकरणामध्ये पुढील तपास कसा जाईल, काय होईल, हा सगळा महत्त्वाचा भाग आहे. तुझा अजून एक प्रश्न होता की या प्रकरणामध्ये एफआयआर का नाही नोंदवली गेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा खेडकर एक महिला आहेत आणि महिलेची तक्रार याची नोंद घ्यावी असे स्पष्ट निर्देश कोर्टाचे आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. मग ती तक्रार कितपत खरी आहे किंवा कितपत त्यामध्ये सत्यता आहे हे पुढे तपासात निष्पन्न होईल, तो तपासाचा भाग आहे. पण जसं आपण सांगितलं की तक्रार त्यांची घेतलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास आता पुढे सुरू होईल. म्हणजे निश्चितच जे पुण्याचे डीएम असतील दिवसे त्यांचा सुद्धा जबाब नोंदवला जाईल याच्यामध्ये की त्यांचं नेमकं या सगळ्यांवर काय म्हणणं आहे. आणि जेव्हा पोलिसांचा तपास पुढे जाईल, पोलिसांना यामध्ये काही सत्यता आढळेल, त्यावेळेला पोलीस निश्चित करतील की यामध्ये गुन्हा दाखल करायचा की नाही. अनुजा, नक्कीच. खूप खूप धन्यवाद दीपेश, तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचवलेली आहे त्यासाठी, आणि अर्थातच पुढचे अपडेट सुद्धा तुमच्याकडनं नक्की घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर एकीकडे पूजा खेडकर या प्रकरणाला दिवसेंदिवस हे नवीन वळण मिळत चाललेलं आहे. आजच त्यांच्यावर एकीकडे कारवाई झालेली आहे, त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे, मसुलीला त्यांना पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे. याही संदर्भात एक सविस्तर लाईव्ह आम्ही संध्याकाळी केलेला आहे. मात्र आत्ताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी होती की आता पूजा खेडकर यांच्याकडनंच ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात रिपोर्ट तयार केलेला होता त्यांच्यावरच त्यांनी हॅरेसमेंट केल्याची तक्रार जी आहे ती केलेली आहे. बघायला हवं की याच्यामध्ये एफआयआर कधी नोंदवून घेतली जाते, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं जातं, हा तपास कोण करतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण की पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात केलेली ही तक्रार आहे, पण वाशिम पोलीस काल पूजा खेडकर यांच्या घरी गेलेले होते. त्यामुळे हा तपास नेमकं कोण करणार, कशा पद्धतीने होणार आणि याच्यावर पुणे पोलीस किंवा त्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा याच्यावर काय म्हणणं असणार हे सुद्धा जसं समोर येईल ते आम्ही तुमच्या समोर नक्कीच ठेवू.